म्हणजे नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आजचा व्हिडिओ आहे ना तो थोडासा वेगळा होणार आहे. म्हणजे टिप्स नसणार आहे किंवा स्किन केअर हेअर केअर वरती अजिबात व्हिडिओ होणार नाहीये. आजचा आपला व्हिडिओ हा हॉल व्हिडिओ आहे. मी हल्लीच थोडीफार काहीतरी शॉपिंग केली, म्हणजे ट्रेंड्समध्ये जाऊन सुद्धा होती आणि ऑनलाईन म्हणजेच की मेशोवरून सुद्धा मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत. कमी प्राईसमध्ये जास्त प्राईसमध्ये कशा गोष्टी भेटल्या आपण तेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो काही ॲक्च्युली कपडे आहेत, म्हणजे टॉप आहेत जीन्सवरती वगैरे घालण्यासाठीचे. त्याचबरोबर ज्वेलरी आहे, नेक पीस किंवा इयरिंग वगैरे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात आपलं सरप्राईज म्हणता येईल ह्या हॉल व्हिडिओसाठी, ही एक ड्रेस आहे जी मी मागवली होती. खरंच खूप छान ड्रेस आहे, रक्षाबंधनसाठी स्पेशली मागवली होती. आणि मला म्हणजे अफोर्डेबल रेंजमध्ये म्हणता येईल किंवा ठीकठाक रेंजमध्ये एक चांगला ड्रेस भेटलेला आहे. सो हा सगळ्यात लास्टला आपण उघडणार आहे. सगळ्यात पहिला आपण ट्रेंड्समधून काय काय घेतलं ना, याच्यातले काही टॉप आहेत ना ते मी घातलेले सुद्धा आहेत. सो माझ्याकडे फोटो असतील ना तर त्याचे मी फोटोसुद्धा दाखवेल. सेल चालू होतं रिसेंटमध्ये, त्याच्यामुळे मला खूप छान छान टॉप भेटले. हे असं छान असं म्हणजे क्रॉप टॉप टाईप असं थोडंसं नाही का फ्रीलवालं. ह्याचं मटेरियल खरंच खूप छान आहे. म्हणजे असे टॉप आहेत ना मेशोवरती वगैरे पण भेटतात आणि हा चांगल्या म्हणजे ब्रँडचा सुद्धा आहे. याच्यात मला वाटतं मी एक्स्ट्रा स्मॉल साईज घेतलेला आहे आणि मला हा व्यवस्थित बसतो. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर एका रिसेंटच्या व्हिडिओमध्ये मी हा टॉप घातला होता. एकदम परफेक्ट फिटिंग आहे, ट्राय करून घेतला होता. त्याच्यामुळे कपडा खूप छान आहे, अगदी कॉटनचा आहे. जे धुतला ना तरी पण खराब वगैरे होण्याचे बिलकुल चान्सेस नाही आहेत. सो आणि ह्याची किंमत बोलायचं तर मी प्रत्येक टॉपची किंमत वगैरे ना साईडला फोटो वगैरे असेल तर मी स्क्रीनवरती लावून देईल तुमच्यासाठी. जर तुमच्याकडे छान अशी हाय वेस्ट जीन्स वगैरे असेल ना तर त्याच्यावरती तुम्ही नक्कीच घालू शकता. कॉलेजला जायला किंवा ऑफिससाठी किंवा नॉर्मली पण तुम्ही बाहेर जाताना वगैरे घालू शकता. त्याच्यानंतर आपला पुढचा म्हणजे टी शर्ट आहे ॲक्च्युली हा एक. आणि मला खूप दिवसांपासून असा टी शर्ट पाहिजे होता. म्हणजे आता हे रिसेंटवाले असे टी शर्ट ना खूप छान दिसतात. अगेन ह्याचं तुम्ही म्हणजे नॉर्मल असं मार्केटमध्ये वगैरे गेला किंवा तुम्ही मिशोवरून वगैरे मागवलं ना तर भेटतात, पण त्या कपड्यांची क्वालिटी आहे ना थोडीशी अशी तशीच राहते. सो हे ट्रेंड्समधून तुम्हाला जरा कमी प्राईजमध्ये जर म्हणजे तुम्ही सीझनचं जे सेल असतं ना, मिड सीझनचं किंवा एंड ऑफ सीझनचं जे सेल असतं ना त्याच्यातून जर कपडे घेतले ना तर खरंच अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला चांगले कपडे भेटून जातात. अगेन हा मला वाटतं 400 रुपयाचा वगैरे टॉप होता आणि मला हा 50% ऑफमध्ये म्हणजे 200 किंवा 250ला भेटला असेल हा ना. हा फ्रेश मध्ये होता, म्हणजे हा सेलवाला नाही आहे. म्हणजे जे न्यू अरायवल आहेत ना त्याच्यातून होता मे बी. आणि हा 300 रुपयाचा असेल. तर याच्यामध्ये मी साईज एस घेतलेली आहे. नॉर्मली मला एक्स्ट्रा स्मॉलच साईज लागते, कधी कधी तर एक्स्ट्रा स्मॉल पण मला छोटी होते. पण हा एसमध्ये मला व्यवस्थित बसतो. टी शर्ट जास्त टाईट घालायला नाही आवडत आपल्याला, म्हणजे नाही का नॉर्मली आपण थोडंसं लूज लूजच टी शर्ट घालतो आणि ते छान दिसतात. आणि याचा जो हे पॅटर्न आहे ना हा मस्त टक करून वगैरे जीन्सवरती म्हणजे बघा ना छान दिसेल. आणि मटेरियलसुद्धा छान आहे, सॉफ्ट आहे खूप. तुम्ही नक्कीच जर तुमच्या आसपास जवळ कुठे रिलायन्स मॉल किंवा ट्रेंड्सचं शॉप असेल ना तर तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला असे भरपूर सारे टी शर्ट टॉप चांगल्या आणि अफोर्डेबल रेंजमध्ये. तर पुढचा टॉप आणि माझा सगळ्यात फेवरेट म्हणता येईल हा टी शर्ट आहे. खूप छान आहे. आता मला माहिती नाही ते कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित शो होत आहे की नाही. छान आहे. यांचे मटेरियल खूप भारी आहेत, म्हणजे अगदी सॉफ्ट आहे, धुतलं तरी खराब होणार नाही, कलर जाणार नाही मेन तर. आणि प्राईस पण ठीकच आहे. तर हा मला वाटतं हा वाला आणि हा एकाच ह्याचा आहे कंपनीचा. सो याच्यात एक्स्ट्रा स्मॉल घेतला आहे मी. आणि याच्यात तर आपला पुढचा टी शर्टच आहे. ॲक्च्युली हा मला नाही माहिती मी का घेतला पण याचं मटेरियल आहे ना ते खरंच असं म्हणजे अगदी असं छोट्या बाळाचे कपडे कसे असतात तसं मला जाणवलं. आणि एक्स्ट्रा स्मॉलमध्ये आहे आणि खरंच खूप छान, म्हणजे एवढं छान ह्याचं मटेरियल खूप छान आहे. तर लायनिंग आणि ॲक्च्युली झालं असं की ह्याचं ना साईज आहे ना ते मला थोडंसं जास्त हे वाटतं, म्हणजे एक्स्ट्रा स्मॉल घेतलं आहे त्याच्यामुळे थोडंसं. सो आपले एवढे हे ट्रेंड्सवाले होते. त्याच्यानंतर आपले पुढचे आहेत हे दोन. हे मी मेशोवरून मागवले होते. ह्याचं पण मटेरियल छान आहे, ठीक आहे. 150 रुपयाला काय भेटतं
सो 150 रुपयामध्ये क्रॉप टॉप आहेत ॲक्च्युली हाय वेस्ट जीन्सवरती घालण्यासाठी. तर खूप छान कलर आहे ह्याचा. म्हणजे याच्यावरती याच्यात 2 कलर होते मी घेतलेले. ते म्हणजे एक ब्लॅक आहे आणि एक रेड. एक्स्ट्रा स्मॉल साईजमध्ये घेतलेला आहे आणि प्राईस मला वाटतं एक तर मला 130लाच पडला आहे हा वाला आणि हा काहीतरी 180ला. मी एक करून मागवले होते त्याच्यामुळे. पण जर तुम्ही दोन्ही एकत्र मागवलं तर तुम्हाला अजून स्वस्त पडतील आणि हे घातल्यावरती सुद्धा अजून तेवढंच छान दिसतं. सो हे दोन्ही मिळून तुम्हाला 300 रुपयामध्ये सुद्धा भेटून जातील. तर त्याच्यानंतर आपण ज्वेलरी बघूयात. ज्वेलरीमध्ये म्हणजे मी कानातले घेतलेले आहेत, जे की खरंच खूप छान आलेले आहेत. मी ना पुण्यात म्हणजे तुळशीबाग आहे, त्याच्यानंतर MG रोडला तुम्ही बघू शकता. खूप छान आहे याची क्वालिटी म्हणजे सगळ्यांची. MG रोडला वगैरे मी ना गेले होते असे कानातले घ्यायला. पण ह्याच्यातलं जे एक पेअर आहे ना, म्हणजे हे जे मोठेवाले, ते मला त्या दादाने 120ला म्हणजे 120 रुपयाला एक सांगितले आणि मला इथे 5 पीस भेटलेले आहेत, ते पण फक्त 200 रुपयात. सो तुम्ही ज्वेलरी जर असं काही तुम्हाला वेस्टर्नवरती वगैरे घालायला घ्यायचं असेल ना, तर मी तर म्हणेन स्ट्रीट म्हणजे असं स्ट्रीट शॉपिंग करण्यापेक्षा तुम्ही मेशोवरती नक्कीच ट्राय करू शकता आणि नाही आवडलं तर तुम्ही रिटर्नसुद्धा करू शकता. त्याच्यामुळे तुमच्याकडे ते सुद्धा ऑप्शन आहे. असं नाही की तुमचे पैसे वायाच जाणार आहेत. हे मला खरंच खूप आवडले. कानातल्याची क्वालिटी खूप छान आहे. बऱ्यापैकी वेस्टर्नवरती म्हणजे आता जसं जर तुम्ही हाय वेस्ट जीन्सवरती वगैरे असे टॉप वगैरे घातले, तर त्याच्यावरती हे कानातले असे मस्त खूप सुंदर दिसतात. मी हे स्टाईलसुद्धा केलेलं आहे. त्याचे तुम्हाला रील वगैरे सुद्धा बघायला भेटतील. 200 रुपयात तुम्हाला 5 कानातले भेटत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती कमी प्राईसमध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटी आणि गोल्डन सगळे टोनमध्ये आहे. याची पॉलिश खूप छान आहे. याच्यातलं एक मोत्यांचं सुद्धा आहे म्हणजे हे वालं आणि 2 छोट्या रिंग आहेत आणि 2 आहेत ना, एक स्क्वेअरमध्ये आणि एक राऊंडमध्ये असं 2 शेपमध्ये आहे. आता याच्यावरती सुद्धा जर मी याच्यातून एखादी इयरिंग घातली ना, अजून तुमचा लुक चेंज होईल. 1 मिनिट मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. त्यातलं जे आपण मोत्याचं कानातलं आहे ना, ते ह्याच्यावरती घालून बघूया आणि खूप सुंदर दिसतात. म्हणजे चंकी-पंकी नाहीये जास्त, अगदी कॅज्युअल वेअर म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे बघा ना, म्हणजे तुमच्या लुकला किती सुंदर आणि सटल बनवतात. तुम्ही दोन्हीमध्ये डिफरन्स बघू शकता. हे थोडेसे मोठे वाटत आहेत आणि हे अगदी छान छोटेसे तुम्ही बघू शकता. सुंदर दिसत आहे ना, म्हणजे खरंच खूप छान दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच असं काही ट्राय करू शकता आणि पॅकेजिंग पण म्हणजे अगदी लक्झरियस जसं वाटतंय मी 1000 रुपयाचं काही आणि त्याच्यानंतर पुढे आपले आहेत ते म्हणजे नेक पीस आहेत. 4 आहेत की 5 मला माहिती नाही. पण खूप छान आहेत. 1 ओके, हे तर बाहेर आलंय. 2 3 आणि वाह! एकाला पिशवीच दिलेली नाहीये. असू द्या, बघूयात घालून बघूयात कसं दिसत आहे. तर याच्यात आता आपण मोत्याचं घातलेलं आहे कानामध्ये. सो आपण गळ्यामध्ये पण तेच तसं एक ट्राय करूयात. याच्यात मोती आहे आणि साईडने अशी गोल्डची चेन आहे. याची किंमत मला वाटतं 180 की 190 असंच काहीतरी आहे. 200 रुपयाच्या वरती तर नाही आहे. आता 180 की 190 ते मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे. किती सुंदर दिसत आहे म्हणजे अगदी तुमचा लुक असा छान दिसायला म्हणजे बघा तुम्ही असं छान असं रेडी होऊन ऑफिसमध्ये जाऊ शकता किंवा कॉलेजला जात असाल अगदी कॅज्युअल वेअर म्हणजे आणि हे तुम्ही टी-शर्ट वगैरे घातलं ना तर त्याच्यावरती सुद्धा खूप सुंदर दिसतं किंवा तुम्ही अशा छान अशा आता ही कशी थोडीशी कॅज्युअल वेअर अशी मी ही कुर्ती घातलेली आहे याच्यावरती सुद्धा सुंदर दिसते असे टॉप असतात ना असं काही घालत असाल त्याच्यावरती सुद्धा हे खूप छान दिसत आहे. पुढचं आपण दुसरं बघूयात. मी सगळं ट्राय करून ना दाखव. अगेन ओके ह्याची चेन वेगळी आहे थोडीशी मला माहिती नाही आता दिसतंय की नाही. आता क्वालिटीचं बोलायचं झालं तर ह्याचं पॉलिश वगैरे जाऊ शकतं 180-190 रुपयाचं आहे. सो पाण्यामध्ये वगैरे घालायचं नाही दिसेल. वा सुंदर म्हणजे अगदी सोन्याची चेन असल्यासारखी वाटतं. आपल्याला तिसरं अजून एक भेटलेलं आहे ते म्हणजे बटरफ्लाय वालं छान दिसत आहे म्हणजे बटरफ्लाय असं ह्याच्यावरती. वा हे मी घातलं होतं. हे मला वाटतं मी एक व्हिडिओ शूट केला होता त्याच्यामध्ये घातलं होतं ब्लॅक कलरच्या टॉपसोबत. याचा फोटो तुम्हाला भेटून जाईल.
कसं स्टाईल करायचं आणि ते पण तुम्हाला समजून जाईल किती सुंदर दिसत आहे. सो आता हे आपलं सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपलं लास्ट सगळ्यात बट नॉट द लिस्ट, आता सगळं आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपलं सगळ्यात शेवटचं आणि पुढचं येतं ते म्हणजे तुम्हाला सुद्धा एक्साइटमेंट आहे ना की याच्यात काय आहे. तुमच्यापेक्षा जास्त मला आहे. ओके, हा याचा आहे ओढणी. खूप सुंदर म्हणजे टेक्स्चर बघा ना तुम्ही. आणि ह्याला पूर्ण ओढणीला म्हणजे साईडने अशी ही पायपिंग केलेली आहे बघा. आणि हे ऑर्गॅन्झा मटेरियलमध्ये आहे, त्याच्यामुळे ह्याला तुम्हाला प्रेस करायची गरज नाही. असा दुपट्टा आहे हा. फोटो तर तुम्हाला दाखवणारच आहे साईडला, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात फोटोमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी समजूनच जाईल. आणि त्याच्यावरती पॅन्ट अशी नॉर्मल आपली जी फॉर्मल अशी लूज पॅन्ट असते ना पटियाला टाईप वगैरे. व्हाईट कलर होता, ब्लॅक कलर एक आणि येल्लो सुद्धा आहे माझ्या हिशोबाने, की 3च होते, मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये. आणि ह्याला तुम्ही बघू शकता किती छान असे पाठीमागं हे लटकन सुद्धा बनवलेले आहे. आणि हा आपला ड्रेस खूप सुंदर आहे. ह्याला इनबिल्ट पॅडेड आहे, कारण की ह्याचा पाठीमागचा जो गळा आहे ना तो थोडासा खाली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ब्रा वगैरे घालायची सुद्धा गरज नाही आहे. आणि तुम्ही ह्या ड्रेसचं म्हणजे लेंथ बघू शकता. आणि खालच्या साईडला सगळ्यात मेन म्हणजे ह्याला असं कडकवालं काहीतरी अशी बॉर्डर आहे, जेणे की त्याला थोडासा फॉल जो आहे ना ह्याचा तो एकदम व्यवस्थित. जसं तर आपण ह्या ड्रेसवरती एक व्हिडिओ बनवणारच आहोत, म्हणजे हा ड्रेस पूर्णपणे स्टाईल कसा करायचा याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने मेकअप करू शकता किंवा तुम्ही याच्यावरती कशी ज्वेलरी घालू शकता. एक नॉर्मल मेकअप, ज्वेलरी प्लस ड्रेस कसा स्टाईल करायचा पूर्णच्या पूर्ण याच्यावरती व्हिडिओ येणार आहे, जो की रक्षाबंधनसाठी स्पेशल असणार आहे. सो रक्षाबंधनच्या अगोदर याच्यावरती नक्कीच एक व्हिडिओ येईल. आणि ह्याच्या स्लीव्ज आहेत ते फुल स्लीव्ज आहेत, म्हणजे खूप सुंदर ड्रेस आहे. तुम्ही खरंच नक्कीच ऑर्डर करू शकता. आणि ट्रान्सपरंटवाले आहेत म्हणजे. आणि ह्याची फिटिंग सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान बसत आहे म्हणजे. आणि कम्फर्टेबल सुद्धा आहे त्याचबरोबर, म्हणजे असं नाहीये की फिटिंग व्यवस्थित आहे तर कम्फर्टेबल अजिबात नाहीये. मोठा घेरा आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. सो हा आपला ड्रेस होता. याची लिंक वगैरे मी सगळी तुम्हाला दिलं. तर मी क्वालिटी वाईज सांगत आहे. याच्यातलं बरंच काही मी रिटर्न पण केलेलं आहे मेशोवरून, जे मला आवडलं वगैरे नव्हतं ते. आणि बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या सुद्धा आहेत. सो जर तुम्हाला आवडत असेल तर याच्या पुढे पण जर मी मेशोवरून किंवा ऑनलाईन अजून कुठल्या साईटवरून काय ऑर्डर केलं तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला मला सुद्धा आवडेल. सो तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. भेटूयात मग एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.